जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने खाजगी प्राथमिक 19 व जिल्हा परिषद शाळेतील 17 अशा मिळून 36 शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण व अर्थ समिती सभापती तेजस्विनी कदम यांनी दिली। विद्यार्थ्यांच्या पटाच्या प्रमाणात व संच मान्यतेनुसार दरवर्षी शिक्षक समायोजनाची प्रक्रिया पार पाडली जाते। गेल्या 2 वर्षांपासून ही प्रक्रिया न्यायालयीन बाबींमुळे झाली नव्हती। मात्र यावर्षी शिक्षण विभागाच्या वतीने ही प्रक्रिया 30 एप्रिल पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला देण्यात आले होते। यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने खाजगी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद शाळांचे समायोजन विभाग, सातारा जलसंपदा विभाग प्रक्रिया तालुका स्तरावर गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांनी पूर्ण केले। तसेच जिल्हा स्तरावर खाजगी प्राथमिक शाळांच्या 19 शिक्षकांचे तर जिल्हा परिषदेच्या 17 प्राथमिक शिक्षकांची 19 भाषा व समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांची समायोजन करण्यात आले आहे। जिल्हा स्तरावरील समायोजनाची प्रक्रिया पारदर्शकपणे अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, प्राथमिक शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी, उपशिक्षण अधिकारी हनुमंत यादव, सन्मती देशपांडे यांच्या सहकार्याने झाले। शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यासह सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी, शिक्षण अधिकारी यांनी शासन नियमानुसार कोणत्याही शिक्षकांची गैरसोय न होता शिक्षक बदली समायोजन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली। प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, जिल्हा शिक्षण व अर्थ समिती सभापती तेजस्विनी कदम यांना शिक्षकांच्या प्रश्नांविषयी माहिती असल्याने त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत न्यायपूर्ण पारदर्शक बदल्या केल्यामुळे शिक्षक वर्गामधून आभार व्यक्त करण्यात येत आहेत। शिक्षक संजय सुतार।